नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. परंडा तालुक्यात आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या धक्कादायक घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतण्याच्या सतर्कतेमुळे चुलत्याचे प्राण वाचलेत. परंडा शहरातील काशीद गल्ली येथील आकाश वसंत काशीद यांनी खाजगी सावकाराच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच ही बाब त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आली. पुतण्याने तात्काळ धाव घेत आकाश काशीद यांना खाली उतरवून त्यांचे प्राण वाचवले. या प्रसंगामुळे कुटुंबियांमध्ये मोठी घबराट पसरलेली असून वेळेवर केलेल्या मदतीमुळे एक जीव वाचल्याने सर्वत्र दिलासा व्यक्त होतो आहे. व्याजाचे पैसे परत देऊनही जमीन परत न मिळाल्याने महिलेचे विषप्राशन दरम्यान कवडगाव येथील संध्या राणी सुधीर पाडोळे यांनी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची रक्कम पूर्णपणे फेडली होती. तरी देखील संबंधित सावकार जमीन परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या. अखेर नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि या दोन्ही घटनांमुळे परंडा तालुक्यात खाजगी सावकारांचा वाढता त्रास आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ कारवाई करून संबंधित सावकारांवर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. खाजगी सावकारांवर त्वरित कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक मदत द्यावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या. माझं नाव तेजस सुधीर पाडवे, राहणार कवडगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. काय विषय झाला? विषय असं झाला की आई औषध पिली आहे. एका सावकाराने धनाजी दत्तू पाटील सोनारचे सावकार त्यांनी आमची जमीन खरेदी करून घेतली होती 2.5 एकर आणि त्यांनी आम्हाला 10,000, 5,000 असे 20,000 असे 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये दिले. त्याचे आम्ही व्याज बी देऊन टाकले. महिन्याला 2-3 महिन्याला असे व्याज बी देऊन टाकले 10,000, 5,000. पण ठीक आहे, आता जमीन माघार द्यायला तयार नाही. आमचे पैसे आल्यावर आम्ही त्यांना फोन केला, आमची जमीन माघारी द्या. पण त्यांनी आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ असे 13 वर्ष पुढं ढकलले आणि ते त्यांना व्याज वाढवायसाठी त्यांनी आम्हाला काही जमीन दिली नाही. ते आता जमिनीचे आम्हाला 25 लाख रुपये मागते, त्याचं व्याज हे सगळं. तिथला चाकू घेतला, उडी मारून अँगलला धरून दावं कापलं. ते खाली पडलं की डोकं फुटलं. ते जास्त उडायला लागलं, तोंडात फुटलं. परत थोड्या वेळ मम्मीला फोन. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.